चला करू घरचा अभ्यास. तर मुलांनो, आज आपला पहिलीचा गणिताचा घरचा अभ्यासाचा 29वा दिवस आहे. आज आपण 11 संख्येची ओळख करून घेणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीनं. फक्त मुलांनो, तुम्हाला थोडे दिवस मी काय शिकवायले काय सांगायले हे काही समजणार नाही, कारण की नवीन शब्द आहेत. पण जेव्हा आपण 50 संख्येच्या पुढे जाऊ तेव्हा तुम्ही गणितामधले एक्सपर्ट असाल. ठीक आहे. आज थोडेसे खूप नवीन शब्दांचा वापर करणार आहे मी, त्याच्यामुळे थोडं समजेल आज. ठीक आहे. तर पटकन काय करा, बॉक्सची वही, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. तर मुलांनो, आता आपला पहिला प्रश्न आहे की संख्या कशी तयार होते. संख्या कशी तयार होते आता हे बघा. हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आहेत? हे 10 आहेत. किती बाहुल्या आहेत? 10 बाहुल्या आहेत. ह्या 10 बाहुल्या आहेत. आता ह्या 10 बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळणार आहे. ह्या 10 बाहुल्यामध्ये एक बाहुली मिसळणार आहे. आता किती बाहुल्या झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 10 बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळल्यावर किती बाहुल्या झाल्या? 11. तर संख्या ह्या अशा तयार होतात. कोणत्याही संख्येत एक मिसळला की त्याच्या पुढची लगतची नवीन संख्या ही तयार होत असते. 11 कशी तयार झाली? 10 मध्ये मी एक मिसळल्यानंतर 11 तयार झाले आहेत. तर मुलांनो, पुढे आता आपल्याला काय करायचं? ह्या संख्या 10चा हा गठ्ठा आहे. 10चा हा गठ्ठा आहे आणि एक सुट्टा मासा आहे. मग असा आपल्याला लिहायचा आहे. 10च्या गठ्ठ्यामध्ये वेगळं लिहायचं आणि एक मासा सुट्टा आहे तो वेगळा लिहायचा. आता कोणती संख्या आहे आपली? 11. आता हे किती मासे आहेत? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मासे आहेत, पण ते एकत्र आहेत म्हणून आपण एका जागी लिहिले. आणि सुट्टा मासा किती आहे? सेपरेट मासा एकच आहे. एकटा मासा एकच आहे. आता दोन्ही मिळून मासे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. दोन्ही मिळून मासे किती झाले? 11. तर हे जे आहे 10 अधिक 1 बरोबर 11 हे आहे 11 संख्येचं विस्तारित रूप. तर मुलांनो, हे किती अंडे आहेत रे तुमच्या समोर? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती अंडे आहेत तुमच्या समोर? 10 अंडे. आणि ह्या 10 अंड्यामध्ये मी अजून एक अंड घालणार आहे. पण आता ह्या 10 अंड्याला आपण काय म्हणतो रे? ह्या 10 अंड्याला आपण काय म्हणतो? एक दशक. 10 अंड्याला काय म्हणतो आपण? एक दशक. पण आणि ह्या एका अंड्याला काय म्हणतो? एक एकक. ह्या 10 अंड्याला आपण एक दशक म्हणतो. 10 म्हणजे एक दशक. आणि ह्या एका अंड्याला आपण काय म्हणतो? एकटा आहे म्हणून एक एकक. म्हणजे 11 म्हणजे किती? 11 म्हणजे किती? एक दशक एक एकक. तर मुलांनो, हे चिन्ह कशाचं आहे? हे चिन्ह आहे रुपयाचं. आता 11 रुपयाचं सुट्ट करायचंय मला. किती रुपयाचं सुट्ट करायचं आहे? 11 रुपयाचं. आता 11 रुपयाचं सुट्ट म्हणजे किती? हे 10 रुपये आणि वरती हा 1 रुपया आहे. हा किती रुपया आहे? 1 रुपया. आणि हे किती रुपये आहेत? 10 रुपये. हे 10 रुपये आणि हा 1 रुपया. मी कसं लिहिणार आता? 10 रुपये. 10 रुपये अधिक 1 रुपया. 10 रुपयामध्ये 1 रुपया घातला, मिसळला की मग किती रुपये होतात आपले? 11 रुपये. 10 रुपयामध्ये 1 रुपया मिसळला तर आपले 11 रुपये होतात. तर मुलांनो, आता आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत. एक दशक एक 11 आणि 10. 11 आणि 10. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्या दोन संख्यातलं लहान कोण आहे मोठं कोण आहे? लहान संख्येला आपल्याला काय करायचं आहे? गोल करायचंय. आता लहान कोण आहे? 11 आणि 10 मध्ये लहान कोण आहे? बघा, आता 10 कडे दशकाची ही कांडी आहे आणि 11 कडे दशकाची ही कांडी आणि हा सुट्टा एकक आहे. मग जास्त कुणाकडे आहे? 11 कडे जास्त आहे आणि 10 कडे कमी आहे. म्हणून 11 आणि 10 मध्ये लहान कोण आहे? 10. 11 आणि 10 मध्ये लहान कोण आहे? 10. आणि 11 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. तर मुलांनो, आज हे तुम्हाला काहीच समजणार नाही, फक्त लक्ष द्या. आता मला 3 अंक दिलेले आहेत. 1 4 2. 1 4 2. आता हे अंक मला काय करायचे आहेत? चढत्या उतरत्या क्रमाने लावायचे. तिथं आहेत आपल्याकडे पायऱ्या.
आता सगळ्यात लहानशी संख्या आहे, आपण जी खालच्या पायरीला असतो ती लहान पायरी असते, म्हणून पहिल्या पायरीला आपण काय करणार, लहान संख्या ठेवणार. दुसऱ्या पायरीला ही पायरी ह्याच्यापेक्षा थोडी उंच आहे, म्हणून ह्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या ठेवली आपण. दुसऱ्या पायरीला याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या इथे ठेवली, आणि सगळ्यात उंच पायरी ही आहे, म्हणून सगळ्यात उंच संख्या मी इथे ठेवलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या 3 संख्यांचा चढता उतरता क्रम लावायचा. काय करायचे, चढता उतरता क्रम. आता मी काय करते, पहिल्यांदा पायऱ्या चढत जाते. पहिल्यांदा पायऱ्या चढत जाणार, तर पहिल्या पायरीला मला कोण भेटला, 1. दुसऱ्या पायरीला मला कोण भेटला, 2. दुसऱ्या पायरीला मला कोण भेटला, 2. आणि तिसऱ्या पायरीला मला कोण भेटला, 4. तिसऱ्या पायरीला मला कोण भेटला, 4. 1 2 4. आता मी पायऱ्या उतरत खाली आले, वरून खाली आले. तर वरून खाली येत असताना मला उतरत्या क्रमाला पहिल्यांदा कोण भेटलं, वरून खाली येताना 4. नंतर कोण भेटला मला, 2. आणि सगळ्यात शेवटी कोण भेटला मला, 1. हा झाला आपला चढता उतरता क्रम. चढता क्रम म्हणजे काय, लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या. उतरता क्रम म्हणजे काय, सगळ्यात मोठी संख्या त्याच्यापेक्षा लहान संख्या आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या. ह्या झाला आपला उतरता क्रम. तर मुलांनो, मी तुमच्या समोर कासव ठेवलेले आहेत आणि एक संख्या दिलेली. कोणती संख्या आहे आपली, 1.1 11. आता 11 संख्येमध्ये कोणत्या कोणत्या 1च्या खाली अंडरलाईन केलेले रे, या 1च्या खाली अंडरलाईन केलेले म्हणजे एक अधोरेखित केले, म्हणजे एक बारीक रेषा मारलेली. आता काय, कशासाठी रेषा मारली, की याची किंमत सांगा म्हणले. मग किंमत कशावरून काढायची असते, स्थानिक किंमत, की त्या संख्येच्या अंकाच्या जागेवरून. आता हा अंक कोणता आहे, एकक. हा एककाचा 1 आहे आणि हा दशकाचा 1 आहे. हा एककाचा 1 आहे आणि हा दशकाचा 1 आहे. आता तुम्हाला हे आज काहीच कळणार नाही मुलांनो, फक्त थोडंसं आता जसं तुम्ही 15 पर्यंत जाचाल तेव्हा तुम्हाला हळूहळू हे लक्षात येईल. तर एककाचा 1 आहे हा आणि दशकाचा हा 1 आहे. आता हे एककाचा 1 म्हणजे हा 1, हा सुट्टा मासा म्हणजे हा 1 आहे. आणि हा 1 म्हणजे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 1 म्हणजे 10 आणि हा 1 म्हणजे 1. हा 1 म्हणजे 10. हा 1 म्हणजे 10 आणि हा 1 म्हणजे हा 1 आहे. म्हणजे आता ह्या 1ची स्थानिक किंमत किती आहे, 1च. ह्या 1ची स्थानिक किंमत किती आहे, 1च. पण ह्या 1ची स्थानिक किंमत किती आहे, 10. एकक दशक संख्या ह्या जागेवरून त्यांची पगार असते. एखाद्या संख्येची ते कोणत्या जागेवर त्याच्यावरून त्याची किंमत असते. कळलं. आता ह्या 1ची स्थानिक किंमत किती आहे, 1च आहे. तर मुलांनो, आता तुम्हाला माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे. काय करायचं आहे, वाचत लिहायचे. सगळ्यांनी वही पेन घेऊन बसलात ना तुम्ही. चला आता आपण थोडंसं लिहू. अभ्यास झाला, आता थोडंसं लिहायचंय. आता आपल्याला काय लिहायचं आहे, 11 ही संख्या अंकात अक्षरात लिहायची. कशी लिहायची आहे, 11 अक्षरात. चला लिहूत, हळूहळू लिहा, चांगलं अक्षर काढा. हे किती आहेत, 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. 1.1 11. वाचत लिहा. वाचत लिहिलो की आपण हुशार होत असतो. 1.1 11. 1.1 11.
1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 1.1 11 झालं का लिहून? थोडंसं राहिलं असेल तर काय करा तुम्ही, तुमचा व्हिडिओ संपल्यानंतर राहिलेलं लिहायचं आहे. पण एक पान भरून तुम्हाला काय लिहायचं आहे? 1.1 11. तर मुलांनो, अशी संख्यापट्टी, याला काय म्हणायचं? संख्यापट्टी. केच्यावर आडव्या संख्या लिहिलेल्या असतात. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर आता मध्यभागी कोणती संख्या आहे बघा? 11 ही संख्या. कोणती संख्या आहे? 11. आज आपण कोणती संख्या शिकत आहोत? 11. तर आता हे 11 संख्येच्या माग, 11 संख्येच्या माग, ह्या 11 संख्येच्या माग कोणती संख्या आहे रे? 11 संख्येच्या माग कोणती संख्या दिसेल तुम्हाला? बघा बर, 11 संख्येच्या माग कोणती संख्या आहे? 11 संख्येच्या माग बघा, ही 10 संख्या आहे. 11 संख्येच्या मागची संख्या कोणती? 10 आहे. आणि 11 संख्येच्या पुढची संख्या, 11 संख्येच्या लगतची म्हणजे चिटकून असलेली, 11च्या सगळ्यात जवळची संख्या कोणती आहे? मागची 10 आहे. आणि 11च्या जवळची पुढची संख्या कोणती आहे? जवळची, लगतची म्हणायचं त्याला. 11च्या लगतची पुढची संख्या कोणती आहे? 12. कोणती संख्या आहे? 12. 10च्या मागे कोणती संख्या आहे? 11च्या मागे कोणती संख्या आहे? 10. आणि 11च्या पुढे कोणती संख्या आहे? 12. 11च्या मागे कोणती संख्या आहे? 10. आणि 11च्या पुढे कोणती संख्या आहे? 12. 10 11 12 ह्या तीन संख्या काय झाल्या? लगत झाल्या. 10 11 12 ह्या संख्या कशा झाल्या? लगतच्या संख्या झाल्या. तर मुलांनो, आता आपल्याला संख्यापट्टीचा उपयोग करून काय करायचं आहे? बेरीज करायची. तर बेरीज करत असताना मी तुम्हाला एक गणित सांगते. कसं आहे गणित? आता माझ्याकडे 11 पेन होत्या. कसले पेन होते? स्केच पेन होते. किती? 11 स्केच पेन होते. आणि साध्या पेन किती होते माझ्याकडे? 5 पेन होत्या. साधे लिहायचे पेन 5 होत्या आणि स्केच पेन 11 होत्या. तर माझ्याकडे सगळ्या मी एकत्र केल्या तर माझ्याकडे किती पेन झाल्या? आता इथं काय केलेलं? एकत्र केलं म्हणजे काय? वाढल्या. ह्या 11 आणि हे 5 दोन्ही एकत्र केले की पेन जास्त झाल्या. पेन जास्त झाल्या म्हणजे काय करायचं? त्याची बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. आता 11च्या पुढे आपल्याला काय करायचं आहे? 5 घरं मोजायची आहेत. तर मुलांनो, आता 11च्या पुढे मला 5 घरं मोजायची. 11 मोजायचं नाही, फक्त 11 म्हणायचं. 11 इथं पासून 5 घरं मी पुढे जाणार. पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर आणि इथं 5वं घर. 11 12 13 14 15 आणि 16. 5वं घर कोणतं आहे? 16. उत्तर किती आलं आपलं? 16 उत्तर आलेलं आहे. आता मला वाटलं परीक्षेत कुठं संख्यापट्टी असते अशी, मी रेषा मारून करतो. असं जर तुम्हाला वाटलं तर काय करणार तुम्ही? 5च्या पुढं 5 रेषा मारणार. 1 2 3 4 5.
किती रेषा मारणार? 5. तर 11च्या पुढे 5 रेषा घेऊ आपण. 11, 12, 13, 14, 15, 16. किती रेषा झाल्या आपल्या? 16 रेषा झालेल्या आहेत. किती रेषा झाल्या? 16 रेषा झाल्यात. आता पुढं 11च्या पुढं 5 घरं जायचे आपल्याला. 11च्या पुढं 5 घरं. 1, 2, 3, 4, 5. किती? 5 घर रेषा. 5 घरं जायचे. आता मी 5 घर काढून ठेवले इथं. 1, 2, 3, 4, 5. आता 11च्या पुढे मोजू आपण. 11, 12, 13, 14, 15, 16. किती घरं झाली बघा बरं आता? 16. किती उत्तर आलं आपलं? 16 उत्तर आलेलं. संख्यापट्टीवर जर आपण बेरीज करायचं म्हटलं तर आपल्याला तितके जेवढे मिसळायचे तेवढे घरं पुढे जावं लागतं. तेवढे घरं काय करावं लागतं? पुढे जावं लागतं. तर मुलांनो, आता आपल्याला संख्यापट्टीच्या सहाय्यानं काय करायचे आहे? वजाबाकी करायची. वजाबाकीला त्या संख्येच्या मागं जावं लागतं. मोजत मागं जायचं. बेरजेला पुढे जायचं आणि वजाबाकीला मागं जावं लागतं मोजत. तर आता आपण काय करणार आहोत? माझ्याकडे 11 रुपये होते. किती रुपये होते? 11 रुपये होते. तर माझ्या दादानं मला माझ्याकडून 5 रुपये घेतले. मला चॉकलेट खायला दे म्हणला आणि मग त्यानं माझ्याकडचे 5 रुपये घेतले. माझ्याकडे होते 11 रुपये, त्याला दिले मी 5 रुपये. तर माझ्याकडे आता किती रुपये राहिले? आता माझ्याकडचे पैसे गेले, कमी झाले, म्हणून मी तर करणार वजाबाकी. 11 मधून 5 गेले, किती राहिले? म्हणून केली वजाबाकी. तर आता 11च्या माग 5 घरं जायचे मला. 11च्या माग 1, 2, 3, 4, 5. 11च्या माग मी 5 घरं गेले तर मला कोण भेटला? हा 6 भेटला. म्हणजे 11 मधून 5 गेल्यावर किती राहिले? 6. 11च्या माग 11 म्हणायचं, फक्त मोजायचं नाही. 11, 10, 9, 8, 7, 6. याच्यासाठी तुम्हाला उलटी उजनी येणं आवश्यक आहे. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93 ह्याशी उलटी उजनी सुद्धा येणं महत्वाचं आहे. तर हे वजाबाकीला आपण काय केलं की 11च्या माग मोजत गेलो. आता मला वाटलं की बाबा कशाला बाबा संख्यापट्टीवर करायचं, आपण रेषा मारून करू. ते रेषा मारून सुद्धा खूप सोपं आहे. आता काय करायचं? 5 पासून मोजायचं 11 पर्यंत. 5 पासून 11 पर्यंत मोजायचं आपल्याला. 5 फक्त म्हणायचं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11. किती रेषा झाल्या मोजा बरं आता? 1, 2, 3, 4, 5, 6. किती रेषा झालेल्या आहेत? ह्या 6 रेषा राहिलेल्या आहेत. 11तून 5 गेले, किती राहिले? 6. जर समजा मला वाटलं हे रेषा मारून कशाला, आता मी मोठा झालो, मी हातावर मोजतो, तर मी काय करणार? फटफटी चालवणार. 5 पासून 11 पर्यंत फटफटी न्यायची. 5 पासून 11 पर्यंत. 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ब्रेक. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6. किती राहिलेले आहेत? 6 राहिलेले आहेत. ठीक आहे. तर मुलांनो, आता आपण उजळणी वाचत लिहिणार आहोत. 1. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे. वाचत लिहायचं. वाचत लिहिलं की आपण हुशार होतो. कधी लक्षात ठेवा, उजळणी ही नेहमी वाचत लिहायची असते. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुढे वाचत लिहूत आपण. 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20. तुम्हाला हे येणार आहे. थोडंसं प्रयत्न करा, लक्ष देऊन मी काय म्हणाले ते ऐका आणि मग लिहा. 2.20, 1.9 19, 1.8 18,
एक दशक 7 17, एक दशक 6 16, एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11, एक दशक 1 11, एक दशक 2 12, एक दशक 3 13, एक दशक 4 14, एक दशक 5 15, एक दशक 6 16, एक दशक 7 17, एक दशक 8 18, एक दशक 9 19, दोन दशक 20, दोन दशक 20, एक दशक 9 19, एक दशक 8 18, एक दशक 7 17, एक दशक 6 16, एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11, एक दशक 1 11, एक दशक 2 12, एक दशक 3 13, एक दशक 4 14, एक दशक 5 15, एक दशक 6 16, एक दशक 7 17, एक दशक 8 18, एक दशक 9 19, दोन दशक 20, दोन दशक 20, एक दशक 9 19, एक दशक 8 18, एक दशक 7 17, एक दशक 6 16, एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11, एक दशक 1 11, एक दशक 2 12, एक दशक 3 13, एक दशक 4 14, एक दशक 5 15, एक दशक 6 16, एक दशक 7 17, एक दशक 8 18, एक दशक 9 19, दोन दशक 20, दोन दशक 20, एक दशक 9 19, एक दशक 8 18, एक दशक 7 17, एक दशक 6 16, एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11, एक दशक 1 11, एक दशक 2 12, एक दशक 3 13, एक दशक 4 14, एक दशक 5 15, एक दशक 6 16, एक दशक 7 17, एक दशक 8 18, एक दशक 9 19, दोन दशक 20, दोन दशक 20, एक दशक 9 19, एक दशक 8 18, एक दशक 7 17, एक दशक 6 16, एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11, एक दशक 1 11, एक दशक 2 12, एक दशक 3 13, एक दशक 4 14, एक दशक 5 15, एक दशक 6 16, एक दशक 7 17, एक दशक 8 18, एक दशक 9 19, दोन दशक 20, दोन दशक 20, एक दशक 9 19, एक दशक 8 18, एक दशक 7 17, एक दशक 6 16,
1.5 15, 1.4 14, 1.3 13, 1.2 12, 1.1 11, 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20. ठीक आहे, झालं का तुमचं लिहायचं? जर थोडं राहिलं असेल ना लिहायचं, काय करायचं, हा व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचं. तर मुलांनो, आज बरेच शब्द तुम्हाला नवीन ऐकण्यात आलेले आहेत, म्हणून मला खूप अवघड येत नाही असं नाही म्हणायचं. हळूहळू जेव्हा तुम्ही 50 संख्येपर्यंत पोहोचाल तेव्हा तुम्ही गणितामधले जिनियस असाल, माहिती का तुम्हाला. ठीक आहे, ठेवू का मग?